मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। कोल्हे आणि वन्य पक्ष्यांची तस्करी रोखली। बर्डीपाडा टोलनाक्याजवळ नंदुरबार एलसीबीची मोठी कारवाई। भाजीपाला आड वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या अवैध तस्करी नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उधळून लावला आहे। राष्ट्रीय महामार्गावर बर्डीपाडा टोल नाक्यानजीक सापळा रचून पोलिसांनी आयशर टेम्प क्रमांक MH41AU2352 ताब्यात घेतला असून त्यात 05 कोल्हे पिल्लू, 200 तितर आणि 100 जंगली पोपटांचा समावेश आहे। मालेगावहून गुजरातच्या दिशेने एका आयशर टेम्पोमध्ये वन्यप्राणी आणि पक्षी नेले जात असल्याची खात्रीशीर बातमी LCB पथकाला मिळाली होती। पोलिसांनी बर्डीपाडा टोल नाक्यानजीक नाकाबंदी केली। संशयास्पद टेम्प अडवून तपासणी केली असता टेम्पोच्या मागील भागात वर भाजीपाल्याचे खाली कॅरेट्स तर खालील कप्प्यांमध्ये रिकामा जागावरून त्यात वन्य पक्षी व प्राण्यांना पिंजऱ्यामध्ये कैद केलेले आढळून आले। पोलिसांना असा धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले। पिंजऱ्यात वन्यजीव तस्करांनी अत्यंत क्रूरपणे या मुक्या प्राण्यांना डांबून ठेवले होते। 5 कोल्हे पिल्लू लोखंडी जाळीच्या पिंजऱ्यात बंदिस्त होते। 300 पक्षी, यामध्ये 100 जंगली पोपट आणि 200 इतर पक्ष्यांचा समावेश आहे। लपवण्याची पद्धत कॅरेटच्या आडून हे पिंजरे लपवून गुजरातच्या दिशेने नेले जात होते। पोलिसांनी टेम्प चालकासह 3 संशयितांना ताब्यात घेतले असून हे तिन्ही आरोपी मालेगाव येथील रहिवासी आहेत। पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली। हे प्राणी नक्की कुठून आणले आणि गुजरातमध्ये कुणाला विकले जाणार होते याचा शोध आता पोलीस घेत आहेत। घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सध्या विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जप्त केलेले प्राणी आणि पक्षी वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे। वन्यजीव तस्करीच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांचे पथक कसून चौकशी करत असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास वडभुले, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, हेमंत मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र पाडवी, मनोज नाईक, विशाल नागरे, सचिन वसावे, अभय राजपूत, जितेंद्र तोरवणे, सतीश घुले, निखिल ठाकरे। चिंचपाडा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल प्राशा पगार, वनपाल शीतल तोरवणे, सुजित बेडसे, वनरक्षक DB कोकणी, DA सूर्यवंशी, अमोल दासू गावित, अमोल जालू गावित, शिवराम गावित, अनिल वळवी आदी वन विभागातील कर्मचारी यांनी या कारवाईत सहभागी झाले होते। सप्तनगरी न्यूज ब्युरो रिपोर्ट, नवापूर, नंदुरबार।